मुलांच्या आवडीचं असेल तर मुलं आवडीनेच खातात. पाहू शकताय माझे मुलं किती आवडीने खातात. त्यांना खूप आवडले आणि हे रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. बिलकुल मैदा वगैरे काहीच नाही आहे. घरी जे साहित्य अवेलेबल आहे आणि भाज्या भरपूर साऱ्या टाकलेल्या आहेत. तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हळद आणि चवीप्रमाणे मीठ. त्याच्यानंतर पाणी टाकून छान आपल्याला गोळा मळून घ्यायचा. अशा प्रकारे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आपल्या चपातीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे, जास्त असं पातळ नका करू. तर मी थोडंसं घट्ट अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये छान असा बुडवून गोळा आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता मोठी चपाती आणि पातळ अशी लाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे बॉटलचं झाकण आपल्याला घेऊन सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे शेप देऊन द्यायचा आहे. तुम्हाला आवडेल ते शेप देऊ शकता. त्याच्यानंतर गॅसवर इथे कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे बनवून ठेवलं होतं पिठाचे मध्ये टाकून छान उकडून घ्यायचं आहे. तर छान उकडला गेल्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, गाजर, कांदा, मिरची आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. अजून टोमॅटो टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ते पण परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही सॉस घालायचे आहे. तर मी इथे डार्क सॉस, ग्रीन सॉस, सोया सॉस, त्याच्यानंतर रेड चिली सॉस आणि आपल्याला छान टोमॅटो सॉस घालायचा आहे. तर चटपटीत लागण्यासाठी हे सॉस नक्की घाला, खूप छान लागतात. त्याच्यानंतर सॉस थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. आपण हे पिठाचे छान बनवून ठेवलेले अशा प्रकारे याला पास्ता म्हणू शकता, काहीही म्हणू शकता. तर अशा प्रकारे आता मी मिक्स करून घेते आहे आणि वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची. 2 मिनटं झाकून छान वाफवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपला पास्ता रेडी झालेला आहे. गव्हाच्या पिठापासून घरगुती आणि मुलांच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगला आहे. नक्की ट्राय करा. हा पास्ता तुम्ही टिफिनला देऊ शकता, घरी नाश्त्याला बनवू शकता. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.